या सगळ्याविषयी बोलण्याकरता अमोल मिटकरीजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? अजित पवार यांचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तुमचे आमदार सुद्धा आता पात्र ठरवण्यात आलेले आहेत। खूप अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अभिमानाचा क्षण आहे। आदरणीय अजितदादाच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी जो निकाल दिला होता, पक्ष आणि पक्षचिन्ह आलं आणि त्यानंतर आज माननीय विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल वाचून दाखवला त्यामध्ये सर्व आमदार पात्र ठरवले गेले, याचा आम्हाला अभिमान आहे, आनंद आहे। आमच्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हे खूप महत्त्वाची बाब आहे। मी माननीय विधानसभा अध्यक्षांचं मनापासून आभार मानतोच, पण आदरणीय अजितदादांचं सुद्धा या निमित्तानं अभिनंदन करतो। निश्चित अमोलजी, हा सगळा निकाल वाचत असताना या ठिकाणी एक महत्त्वाची बाब म्हणजे राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट करण्यात आली, 10व्या परिशिष्टाचा उपयोग तुम्ही पक्षांतर्गत विरोधाला दबावण्यासाठी करू नये, हे निरीक्षण त्यांनी नोंदवलेले आहे। तो पूर्ण निकाल मला वाचावा लागेल, कारण आता त्या निरीक्षण काय नोंदल्या गेलं, आमच्या वरिष्ठांची काय त्याच्यावर चर्चा होते, त्यावर उत्तर देणं योग्य राहील। पण 10 परिशिष्टामध्ये जे माननीय विधानसभा अध्यक्षांनी जे लाईन मांडली तुम्ही सांगता त्याप्रमाणे, त्याचं इत्तंभूत पहिल्यांदा माहिती घेतल्यानंतर बोलणं योग्य राहील। मात्र तुर्तास आमच्या बाजूला निकाल लागला ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे। निश्चित मिटकरीजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।